हॅलो, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कशा आहात तुम्ही? मजेत ना? बघा, आपण शिकत आहोत चॅप्टर टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. आणि ह्या चॅप्टर मध्ये शेवटच्या लेक्चरला आपण शिकलो कन्वर्जन ऑफ एनर्जी जनरेशन बाय युजिंग सोलार सेल और सोलार फोटोवोल्टाइक सेल. ह्या लेक्चरमध्ये म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे इलेक्ट्रिक एनर्जी निर्माण केली जाते. कशातून? तर सोलार फोटोवोल्टाइक सेल मधून. कशाला म्हणायचं सोलार फोटोवोल्टाइक सेल? अ सेल विच कन्वर्ट्स solar energy radiations directly into the electrical energy is called solar photovoltaic cell. Remember that solar photovoltaic cells are made up of silicons, right? We also saw in that lecture 1 centimeter square area solar photovoltaic cell creates 30 milliampere electricity current and 0.5 volt potential difference. If we increase the area of the solar cell 100 centimeter square, it generates the current 3 ampere with a potential difference 0.5 volt. Then we saw two arrangements: solar cells connected in series and solar cells connected in parallel. In series there is addition of potential difference, and in parallel there is addition of current. By arranging both combination, means series and parallel, we make a solar panel. Then we saw a solar panel with a 36 solar photovoltaic cell, and it generated the electrical energy. After that we saw the capacity or efficiency of the solar photovoltaic cell. It is about 15%. Means if a solar panel grasps an radiation about 100 watt, then it produces 15 watt electrical energy. So that is the efficiency of solar cell, right? The solar cells generated electrical energy is of DC type. It creates direct current, and our home appliances and machineries are use an electricity of AC type. So first we want to convert this DC electricity into AC electricity, right? For that purpose we are going to start today's lecture. बघा मित्रांनो, सोलार एनर्जी कशी निर्माण केली जाते हे मागच्या लेक्चरला आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण बघितलं की दोन प्रकारे आपण सोलार एनर्जी निर्माण करू शकतो. एक फोटोवोल्टाइक सेल पासून, आणि दुसरं सोलार एनर्जीचं रूपांतर थर्मल एनर्जी मध्ये करायचं, आणि याच्याद्वारे स्टीम क्रिएट करायची आणि स्टीम टर्बाइन वरती आदळायची आणि आपलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन प्रिन्सिपल वापरून इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची. त्यातला पहिला प्रकार आपण बघितला होता, आणि पहिला प्रकार होता तो म्हणजे सोलार फोटोवोल्टाइक सेल पासून तयार केली जाणारी ऊर्जा. ह्याच्याबद्दलची माहिती आपण लास्ट लेक्चरला पूर्णतः मिळवली होती. आज आपण बघणार आहे की जी डीसी प्रकारची ऊर्जा निर्माण होते सोलार सेल मध्ये, ती आपल्याला एसी मध्ये कन्वर्ट करायची आहे. मग कसं ते बघा. सोलार एनर्जी डीसी टू एसी कन्वर्ट करण्यासाठी वी यूज इन्व्हर्टर, राईट? बघा, conversion of energy generated by the cells to AC from using inverter. See the flow chart. Solar cell connection or combinations of many solar cells called battery. Battery attached to inverter. Inverter converts DC of battery into AC, and it transferred to the electric equipment working on AC power. This is the conversion. So for conversion DC to AC we use inverter. Next, schematics of the solar photovoltaic station. आता बघा,
जसं आपण प्रत्येक पॉवर प्लांटचं स्केमॅटिक्स बघितलं तसं ह्याही पॉवर प्लांटचं बघणार आहोत आपण स्केमॅटिक्स हिअर ऑन युअर स्क्रीन. प्लीज सी दॅट. बघा याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठ्या सोलार सेलचं कॉम्बिनेशन दिसत आहे, राईट. बघा आता जरासं आपण समजून घेऊया. सी फ्रॉम टॉप. सनलाइट कशावरती पडणार? सोलार सेल्स वरती. सोलार सेल इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार, ती असणार डीसी टाईप. आता इन्व्हर्टरचं काम काय? याला कशामध्ये कन्वर्ट करणं? एसी मध्ये, आणि एसी इक्विपमेंटला ते पाठवून देणार. ठीक आहे. आता ह्या इन्व्हर्टर सोबतच पॉवर स्टेशन मध्ये खूप लार्ज अमाऊंट ऑफ डीसी येते सोलार सेल पासून क्रिएट केलेली. मग कितीही अमाऊंट जर आली डायरेक्ट करंटची तर ट्रान्सफॉर्मर बसवले जातात. या ट्रान्सफॉर्मरचं काम असतं या डीसीचं रूपांतर एसी मध्ये करणं आणि त्यांचं फ्रिक्वेन्सी सेट करणं. थोडक्यात की ह्या आलेल्या इलेक्ट्रिकल एनर्जीचं प्रॉपर कन्व्हर्जन करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर असतात आणि हे ट्रान्सफॉर्मर काय करत असतात? पुढे इलेक्ट्रिसिटी सप्लाय पास करत असतात. डायग्राम मध्ये पण तुम्हाला दिसतं की सगळ्यात पहिले सोलार सेलवर सोलार एनर्जी पडते, तिचं इन्व्हर्टर आणि ट्रान्सफॉर्मर कडे पाठवली जाते आणि नंतरच त्या कुठे पाठवल्या जातात? आपल्या हाऊस होल्ड पर्पज साठी पाठवले जातात. ठीक आहे. नंतर बघा सोलार थर्मल पॉवर प्लांट्स. दुसरा प्रकार की आता आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन प्रिन्सिपलचं यूज करणार आहोत. म्हणजे इथं सूर्यप्रकाशाच्या मदतीने आपण सगळ्यात पहिले पाणी गरम करणार, मग त्याचं बाष्पामध्ये म्हणजे स्टीम मध्ये रूपांतर करणार आणि मग त्या स्टीमला टर्बाइन वरती आदळवणार. ठीक आहे. सो हिअर इज द डायग्राम ऑफ द सोलार सेल. बघा सोलार स्केमॅटिक्स ऑफ सोलार थर्मल पॉवर प्लांट. बघा डाव्या हाताकडून उजव्या हाताकडे जाऊयात आपण. सगळ्यात पहिले एक रिफ्लेक्टर बसवला जातो, यू आकाराचा रिफ्लेक्टर. रिफ्लेक्टरचं काम आहे की याच्यावरती खूप मोठा सूर्यप्रकाश हा पडत राहतो आणि तो कंटिन्युअसली रिफ्लेक्ट होत राहतो. ह्या रिफ्लेक्टर मधून पाईपलाईन गेलेली बघा. या पाईपलाईन मध्ये वॉटर सप्लाय आहे आणि रिफ्लेक्टर द्वारे या थंड पाण्याचं गरम पाण्यात आणि गरम पाण्याचं वाफेत रूपांतर होतं. सर्व सौर ऊर्जा या पाईप मध्ये एकवटून याचं स्टीम मध्ये रूपांतर होतं पाण्याचं. ठीक आहे. मग ही स्टीम पुढे टर्बाइन वरती आदळवली जाते. उजव्या हाताची डायग्राम बघा. सोलार पॅनल कडून निघाली जी स्टीम आहे ती टर्बाइन वर आदळली जाते. टर्बाइन जनरेटरला अटॅच आहे आणि जनरेटर इलेक्ट्रिक एनर्जी क्रिएट करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर कंडेन्सर बसवलेला आहे, म्हणजेच हे जे स्टीम जी टर्बाइन वरच्या पात्यांवरती आदळते ती गरम वाफेमध्ये कन्वर्ट होते, गरम पाण्यामध्ये, आणि तिला पाठवलं जातं कूलिंग टॉवरकडे. कूलिंग टॉवर मध्ये ती थंड होतं पाणी आणि ते पंपाद्वारे पुन्हा एकदा पाठवलं जातं सोलार पॅनलकडे. बरोबर आहे. म्हणजे हे सर्क्युलेशन कंटिन्युअसली चालू राहतं. थोडक्यात पाणी पाठवलं जातं सोलार पॅनल. सोलार पॅनल मध्ये रिफ्लेक्टर आहे. रिफ्लेक्टर सगळेच्या सगळे सूर्यप्रकाश कशावरती आदळवतात? पाईप वरती आदळवतात. त्याचं पाण्याचं रूपांतर करतात स्टीम मध्ये. स्टीम पास आउट होऊन आदळवली जाते टर्बाइन वरती. टर्बाइन वर अटॅच आहे जनरेटरला. जनरेट क्रिएट्स इलेक्ट्रिकल एनर्जी अँड दॅट इज सेंड्स टू द पॉवर स्टेशन. नेक्स्ट, after striking on the turbine, the steam converted into hot water. Hot water sent to the cooling tower. Cooling tower cools the water, and through the pump, the cooled water again sends towards the solar panel. This continuous cycle goes on, and by which we creates electrical energy. Here we use solar energy as a fuel or as a source to heat the water to create steam from the water, right? ह्या डायग्राम मध्ये आपल्याला दिसून येतं बघा. आता याचा फ्लो चार्ट कसा करणार बघा. कॉन्सन्ट्रेटर्स फॉर द कलेक्टिंग सनलाइट.
आता सूर्यप्रकाश भिंग माहिती का तुम्हाला? बघा, भिंगाद्वारे जर आपण एका ठिकाणी ते सेट केलं भिंग, तर खाली कागद ठेवला किंवा काडीच्या पेटीची काडी ठेवली, तर जर तुम्ही सगळी किरण एकत्रित आणली तर ती ऊर्जा एवढी तयार होते की ती काडीची पेटी आग पकडते किंवा तो कागद जळतो, बरोबर आहे ना? तसंच काहीसं इथं घडून येतं. हे जे कन्व्हर्टर्स असतात, कॉन्सन्ट्रेटर्स, हे त्यावरती आढळणारा सगळा प्रकाश एका ठिकाणी एका बिंदूपाशी एकत्रित आणतात आणि तो बिंदू असतो तो पाईपलाईन. आणि म्हणून त्या पाईपामधलं पाणी प्रचंड गरम होतं, ते वाफेमध्ये कन्वर्ट होतं. ऍब्सॉर्बर फॉर द कॉन्सन्ट्रेटेड सनलाइट. आता कॉन्सन्ट्रेट केला सनलाइट एका ठिकाणी, तर ते ऍब्सॉर्ब करायला पण कोणीतरी लागेल ना, मग ते असतात पाईपलाईन, ज्याच्यामधून पाणी चाललंय थंड. त्याच्यानंतर स्टीम क्रिएट होते आणि ती आढळते स्टीम टर्बाईन वरती. वी ऑलरेडी सी स्टीम टर्बाईन इन थर्मल पॉवर प्लांट, न्यूक्लियर पॉवर प्लांट अँड नॅचरल गॅस पॉवर प्लांट, राईट? दिस टर्बाईन इज यूज हियर. त्याच्यानंतर कन्व्हर्टर इलेक्ट्रिकल जनरेटरला अटॅच आहे स्टीम टर्बाईन, अँड इट क्रिएट्स इलेक्ट्रिकल एनर्जी. ठीक आहे. त्याच्या पुढे बघा, डू यू नो, हियर इज अ चार्ट ऑन युअर स्क्रीन. डू यू नो, बघा, एनर्जी सोर्स used for the electrical power generations in the world. Sources, world and India. बघा, भारतामध्ये आणि कम्पेअर केलेलं आहे वर्ल्ड मध्ये, पूर्ण जगामध्ये कोणकोणत्या एनर्जी सोर्सेस पासून किती इलेक्ट्रिकल एनर्जी तयार केली जाते. नंबर 1, कोल. पूर्ण जगामध्ये 41% आणि भारतामध्ये 60%, कारण कोळशाची मुबलक मात्रा भारतामध्ये आहे. सेकंड, नॅचरल गॅस. वर्ल्ड मध्ये 22% उत्पादन घेतलं जातं इलेक्ट्रिकल एनर्जीचं, भारतामध्ये 8% उत्पादन घेतो आपण. हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी 16% संपूर्ण जगामध्ये आणि भारतामध्ये त्याचं उत्पादन होतं 14%. न्यूक्लियर एनर्जी 11% in the world and in India only 2% is there. Then पेट्रोलियम 4% जगामध्ये उत्पादन घेतलं जातं, इलेक्ट्रिक एनर्जी कन्वर्जन केलं जातं पेट्रोलियम पदार्थांपासून. इथं भारतामध्ये फक्त 0.3%. त्याच्यानंतर रिन्युएबल सोर्सेस, वाइंड, सोलार, एटीसी 6% उत्पादन घेतलं जातं संपूर्ण जगामध्ये. आणि भारत बघा 15.7, म्हणजे भारत हा अग्रस्थानी आहे. ठीक आहे. तुम्हाला बघून अंदाज येईल की सोलार, वाइंड याच्यापासून जे इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर केलं जातं, रूपांतरित होतं, ते भारतामध्ये भारत अग्रगण्य आहे. भारतामध्ये सगळ्यात मोठा सोलार प्लांट, पॉवर प्लांट आहे. आणि ते कुठे कुठे आहेत? भारतामधले मेजर पॉवर प्लांट्स कोणते, सोलार पॉवर प्लांट्स, हे तुम्हाला सर्च करायचं आहे. ठीक आहे. इतर सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दिल्या. आता मात्र हे शेवटचं मी तुम्हाला सर्चिंग साठी देतोय की भारतामध्ये मेजर पॉवर प्लांट्स कोणते, कुठे आहेत आणि त्यांची कपॅसिटी किती आहे इलेक्ट्रिसिटी जनरेशन, हे तुम्हाला सर्च करायचं आहे आणि तुमच्या नोट्स मध्ये लिहायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, बघा आता ह्या चॅप्टरच्या शेवटच्या भागाकडे आपण आलेलो आहोत. समरी पुन्हा एकदा बघू या चॅप्टर मध्ये आपण काय काय शिकलो. सगळ्यात पहिले जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हे प्रिन्सिपल मायकल फॅरेडे यांनी आपल्याला दिलं. या प्रिन्सिपल नुसार जेव्हा मॅग्नेटिक फील्ड कंटिन्युअसली रोटेट होते, चेंज होते एका फिक्स कंडक्टर भोवती, तेव्हा कंडक्टर मध्ये करंट इंड्यूस होतो. ह्याच प्रिन्सिपलचा वापर करून आपण मॅग्नेटिक फील्ड कंटिन्युअसली चेंज करण्यासाठी आपण टर्बाइनचा वापर करतो. टर्बाइन हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात डिपेंडिंग अपॉन सोर्स, कोणता सोर्स तुम्ही वापरताय. टर्बाइन फिरवण्यासाठी तुम्ही एअर, स्टीम किंवा वॉटर याचा उपयोग करू शकता. मग आपण बघितले की ह्या इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करण्यासाठी कोणकोणते पॉवर स्टेशन आहेत, कोणकोणते प्रकार आहेत. पहिलं बघितलं आपण थर्मल पॉवर प्लांट. इथं कोळशाचा वापर केला जातो. कोळशाचा वापर करून
पाणी गरम केलं जातं, स्टीम मध्ये कन्वर्ट केलं जातं, स्टीम आदळवली जाते स्टीम टर्बाईन वरती, आणि अशा प्रकारे स्टीम टर्बाईन अटॅच आहे जनरेटरला, जनरेट क्रिएट्स इलेक्ट्रिकल एनर्जी अँड आपण त्याचा वापर करतो. दुसरं होतं न्यूक्लिअर पॉवर प्लांट. कोळशाच्या ऐवजी आपण इथे न्यूक्लिअर फ्युएल वापरतो, जसं प्लुटोनियम युरेनियम आणि प्लुटोनियम. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा तेच पाणी गरम केलं जातं आणि स्टीम मध्ये कन्वर्जन, स्टीम आदळते टर्बाईन वरती, टर्बाईन अटॅच टू जनरेटर, इट क्रिएट इलेक्ट्रिकल एनर्जी दॅट वी यूज. नेक्स्ट होतं नॅचरल गॅस. इन्स्टेड ऑफ कोल अँड न्यूक्लिअर फ्युएल हिअर वी यूज नॅचरल गॅस ॲज अ मिथेन. पुन्हा मिथेन याचं गॅसमध्ये बर्न होतं, रूपांतर होतं. याच्यामध्ये काय तयार होतं, हायली प्रेशराइज हॉट गॅस क्रिएट होतो. तो आदळतो कशावरती, टर्बाईन वरती, आणि टर्बाईन रोटेट होतं, पुन्हा इलेक्ट्रिकल एनर्जी क्रिएट होते आणि आपण त्याचा वापर करतो. पण ह्या तिन्ही पॉवर प्लांटचे स्वतःचे काही ड्रॉबॅक्स आहेत. जसं कोलमधून एअर पोल्युशन, लँड पोल्युशन होतं. न्यूक्लिअर पॉवर प्लांट खूप हजार्डस आहे. जर रिएक्शन अनकंट्रोल झाली तर खूप केअरफुली या रिएक्शन कराव्या लागतात. त्याच्यानंतर याच्यातून रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल सुद्धा बाहेर पडतात. आणि तिसरं होतं नॅचरल गॅस. याच्यामधून CO2 गॅस हा सगळ्यात जास्त बाहेर पडतो, जो काय आहे, पोल्युशन म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग साठी कारणीभूत असणारा गॅस आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं ग्रीन एनर्जी. ग्रीन एनर्जी मध्ये आपण 3 सोर्सेस बघितले, 3 प्रकार बघितले. पहिली होती हायड्रो इलेक्ट्रिकल एनर्जी. धरणामध्ये साठवलेल्या पाणी जे उंचीवरून आपण उतारावणी आणायचं आणि टर्बाईन वरती आदळवायचं, टर्बाईन रोटेट होणार आणि याच्यापासून इलेक्ट्रिकल एनर्जी निर्माण होणार. याच्यापासून कोणतेही प्रदूषण नाहीये, पण धोका फक्त एवढाच आहे की बॅकवॉटर मध्ये असणारी जी काही गावं आहे कडेला राहणारी, त्यांना धोका आहे, फॉरेस्टला आणि तेवढ्या एरियाला. पण याचं जर प्रॉपर मॅनेज केलं तर याच्यापासून कोणतंही प्रदूषण नाही. दुसरं वाइंड एनर्जी. पवनचक्कीच्या आधारे आपण पवन ऊर्जेच्या आधारावरती आपण इलेक्ट्रिसिटी निर्माण करतो. प्रॉपर प्लेस असेल तर आपण पाहिजे तेवढी ऊर्जा याच्यातून निर्माण करू शकतो. आणि शेवटचं जे आपण कालच्या आणि आजच्या लेक्चरला बघितलं ते म्हणजे सोलार पॉवर प्लांट्स. सोलार एनर्जीचा वापर करून आपण इलेक्ट्रिक एनर्जी निर्माण करू शकतो. आणि शेवटी मित्रांनो कन्क्लुजन म्हणून बघा की इलेक्ट्रिसिटी ही एक एनर्जीचा प्रकार आहे आणि ही तयार करण्यासाठी आपल्याला दुसऱ्या प्रकारांवरती म्हणजे ह्या प्रकारांवरती अवलंबून राहावं लागतं. जितकी जास्त रिक्वायरमेंट असेल, जितकी जास्त वापर आपण इलेक्ट्रिक एनर्जीचा करू, तेवढं जास्त ह्या पॉवर स्टेशन वरती लोड येईल आणि तेवढी ऊर्जा त्यांना निर्माण करावी लागेल. बरोबर आहे. मग ऊर्जा ही नेसेसिटी जरी असली तरी तिचा गरजेपुरता जर आपण वापर केला तर आपण ह्या पॉवर स्टेशन वरती येणारा लोड कमी करू शकतो. आणि ज्या गावांपर्यंत, ज्या लोकांपर्यंत, ज्या ठिकाणांपर्यंत ही एनर्जी पोहोचली नाहीये तिथपर्यंत आपण ही पोहोचवू शकतो निश्चितपणे. म्हणजे सगळ्यांना याचा काय करता येईल, लाभ घेता येईल. बरोबर आहे. आता नॅचरल रिसोर्सेस मध्ये असल्या कारणाने ही सगळ्यांचा अधिकार आहे की त्यांना ती एनर्जी प्रोव्हाइड झाली पाहिजे. बरोबर आहे. मग सांगायचं मला फक्त एवढं आहे की गरजेपुरताच वापर करा. बघा महात्मा गांधींनी खूप छान वाक्य बोललेलं आहे की पृथ्वीवरची संसाधनं ही जेवढी काही लोकसंख्या आहे मानवाची सध्या पृथ्वीवरती, या सगळ्यांसाठी पर्याप्त आहेत. काहीच अडचण नाही आहे कोणाच्या गरजा पूर्ण करायला. पण पृथ्वीवरची संसाधनं ही कोणत्याही एका व्यक्तीच्या इच्छांना अपूर्ण आहेत. म्हणजे इच्छा अनंत असतात, अमर्यादित असतात, त्याला काहीच मर्यादा नसते. पण गरजा या फार कमी असतात आणि त्याच्यामुळे गरजा पूर्ण करण्यासाठी पृथ्वी सक्षम आहे, पण इच्छा नाही. मग त्यामुळे इच्छेनुसार वापर नका करू इलेक्ट्रिसिटीचा, गरजेनुसार वापर करा. जिथं गरज नसेल तिथं ट्यूब लाईट, फॅन, बल्ब्स जे काही असतील तुमची संसाधनं, मिक्सर असतील, AC असतील, रेफ्रिजरेटर्स असतील, काही असेल तर ती बंद ठेवा आणि जिथं तुम्ही आहात तिथं भरपूर आनंद घ्या. ठीक आहे. ऑफिसमध्ये असाल तर ऑफिसमध्ये सुद्धा याची काळजी घ्या की लंच टाइम असेल किंवा निघत असाल तुम्ही ऑफिसमधून तर ऑफिसची सगळीच्या सगळी लाइटिंग, अननेसेसरी इक्विपमेंट्स ही बंद करा आणि मगच तुम्ही तिथून निघा. जर आपण हे पाळलं मॉल्स मध्ये, व्यावसायिक प्रत्येक ठिकाणी, प्रत्येकाने, तर खूप मोठ्या ऊर्जेचा काय केला जाऊ शकतो, बचत केली जाऊ शकते आणि त्याचा उपयोग दुसऱ्यांसाठी केला जाऊ शकतो. ठीक आहे.
तर ह्या लेक्चरला आपला हा चॅप्टर संपला. ठीक आहे, समजला. जर कोणाला काही अडचणी असतील तर कमेंट्स मध्ये मला विचारा. ठीक आहे, आणि इथं आपण थांबणार आहोत. आपण भेटणार आहोत पुढच्या लेक्चरला नवीन चॅप्टर सोबत. ठीक आहे, तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा. शिकणं थांबवू नका.